राज्यभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या शिरगाव कुंभारली खोपली तिनगावचं जागृत देवस्थान आणि सुकाई वर्धनी महाकाली देवीची यात्रा आहे. आपण बघतो गेल्या अनेक वर्षापूर्वी यात्रा साजरी होते. आपण बघतो अलोट गर्दी असते. राज्यभरातून लोक या ठिकाणी येतात. आपल्याबरोबर या ठिकाणी काय सांगाल? शिरगाव कुंभारली खोपली हे तिनगावचं जागृत देवस्थान आई सुकाई वर्धनी महाकाली. तुम्हाला एक किस्सा सांगतो की गेल्या 4 वर्षापूर्वी इथे गाडी चोरणारी टोळी आली होती आणि त्या टोळीने रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत गाड्या 2 व्हीलर चोरण्याचा प्रयत्न केला
पण आई महाकाळीच्या कृपाशीर्वादामुळे भक्तगणांवर असणाऱ्या रखवालीमुळे ती एकही गाडी त्यांना मिळू शकली नाही किंवा ते एवढे तरबेज होते. कोणती गाडी 2 मिनटात ते ओपन करायचे आणि पळवायचे. ते चोर खरं म्हणजे आले होते ग्वागरला जायला आणि चोरीची गाडी घेऊन, पण त्यांना घाटमाथ्यावर कळलं की इथं खाली कुंभारली गावामध्ये मोठी यात्रा आहे. ते शोधत या यात्रेच्या पार्किंगच्या ठिकाणी आले, पण त्यांना या देवीच्या कृपाकृपामुळे एकही गाडी त्यांना खोलता आली नाही, पळवता आली नाही आणि ते शेवटी चोर चिपळूणला मिळाले. ताबडतोब त्यावेळी प्रदीप पाटील आमचे इथले सहाय्यक पोलीस निरीक्षक होते, त्यांनी तात्काळ आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला की यात्रेत त्यांना गाडी चोरता आली नाही, पण चिपळूणला चोरताना ते सापडले. हे आमच्या सुकाई वरदानी आई महाकालीची किमया आहे. कारण लाखो लोक येतात जातात, पण कोणताही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा आणि आम्ही सर्व मंडळी शिरगाव कुंभारी पोपळी 3 गावचे एकोप्याने, त्यात आमचे सय्यद बांधवसुद्धा आहेत, आम्ही सर्व एकोप्याने ही यात्रा साजरी करतो. कुंभारली पोफळी ह्या 3 गावचं जागृत देवस्थान हे ते पण हां हे 3 गावचं जागृत देवस्थान आणि ह्या देवस्थानामध्ये आमच्या पोफळीमध्ये जे सय्यद बांधव आमचे आहेत आणि त्या सय्यद बांधवांचा सुद्धा तेवढाच मानपान तेवढाच आहे. आमच्या इथे आम्ही सय्यद आणि पवार 2 मानकरी आणि हा जो हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक आहे हे खूपच म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये हे आमच्या 3 गावचं हे जे काय एकोप्याचं प्रतीक जे आम्ही हिंदू मुस्लिम जे वागतो, कुठलाही दंगा कुठलाही हे आमच्या इथे होत नाही, ते आम्ही एकोप्याने सगळं सोडवतो. असं हे सगळं हिंदू मुस्लिमाचं ऐक्य असलेली ही आमची आई सुकाई वरदानी महाकालीचं देवस्थान, आमच्या आकुस्खान बाबांचं देवस्थान पण आहे. जेवढं आम्ही आईला मानतो तेवढंच आम्ही आकुस्खान बाबाला सुद्धा मानतो. आता सांगायचं म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या इथे सय्यद बांधव हे देवीची ओटी भरतात, त्यांच्या घरोघरी देव जातो, ते ओटी भरतात आणि सैदांचा छबेना निघतो. हे लोकांना सांगितल्यानंतर आश्चर्य वाटतं, पण सैदांचा छबेना निघतो. सैदांची सान आहे आणि आम्हाला हा योकोबा असाच ठेवायचा आहे आणि ह्याचा आम्हाला एवढा आनंद आहे की बस ते महाकालीने आम्हाला उदंड आयुष्य देवो सगळ्यांना. आणि हा सर्व जो कार्यक्रम वर्षभराचा कार्यक्रम आहे आता शिमगा येणारा आहे तो आनंदाने साजरा हो अशी मी आई महाकाली चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कुंभारली पोफळी या 3 गावचे जागृत देवस्थान आई सुकाई श्री सुकाई वरदानी महाकाली देवीची आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला यात्रा भरते. या यात्रेनिमित्त तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून, खरं तर महाशिवरात्रीपासूनच या महाशिवरात्रीला आमची लाट तुटते. त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने या यात्रेला सुरुवात होते. महाशिवरात्रीला लाट तुटते, त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी तासली जाते आणि त्याच्यानंतर वाजत गाजत ती सवाद्य मिरवणुकीने इथे मंदिरामध्ये आणली जाते आणि दुसऱ्या दिवशी रथसांग तिची पूजा करून देवीला रुपी लावली जातात आणि लाठीची पूजा करून ही लाट आणणे, तोडणे किंवा वर चढविणे हे प्रत्येकाचे 18 कोमाचे जे मानकरी आहेत सगळे, त्या मानकऱ्यांची ती जबाबदारी असते आणि ते आपापलं काम म्हणजे आमची ही घटना काही लिखित नाही आहे, अलिखित अशी घटना आहे आणि 1209पासून आज तगायत ती चाललं आहे. हे मंदिर हे सर्व धर्मियांसाठी खुलं आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. अक्षरशः हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक इथे गुण्या गोविंदाने येऊन हे सगळे कार्यक्रम करत असतात. मग आत्ता शिमगा उत्सव असू दे, यात्रा असू दे, दसऱ्याचा असू देत, पोतं चढवणे असू देत, प्रत्येक 12 महिन्याला 12 तिथीपोती आहेत. त्या सगळ्या तिथीपोतीला आमचे सर्व धर्माचे लोक इथे येऊन देवीचं दर्शन घेतात. ही अतिशय नवसाला पावणारी हे देवी आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त भाविक येतात. त्याचबरोबर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातून देशभरातून भाविक ह्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि या देवीची महती आत्ताच आमचे बंधू संदीप कोलगे यांनी सांगितले की कसं चोर पकडले. आमच्या भागामध्ये चोरी झाली किंवा अन्य काही झाली, कुठे देवाच्या बाहेर जरी झाली तरी आमच्या इथला चोर शक्यतो बाहेर जात नाही, पोलिसांच्या तो ताब्यात येतो. मग काय त्या देवीचं महात्म्य कळत नाही की कुंभारली घाट पास करून
कुठलाही चोर कधी जात नाही. हे एक ह्या देवीचंच महात्म्य आहे किंवा हापूसमान बाबाचं महात्म्य आहे. हे आम्ही दोन्ही हिंदू असू देत किंवा मुस्लिम समाज असू देत, आम्ही सुद्धा त्यांच्या मुस्लिम समाजाच्या सगळ्या प्रत्येक सणामध्ये, मग मोहरम असेल, ईद असेल, बकरी ईद असेल किंवा त्यांचा उरूस असेल, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिथे जातो. आमचा ते यथासांग सत्कार करतात. जसं ते आमच्या मंदिरात येतात, आमच्या देवीची पूजा अर्चा करतात, आमच्या देवीचे ते मानकरी आहेत आणि त्याच पद्धतीने हा सगळा कार्यक्रम पार पडत असतो. तुम्ही पाहिलं रात्र 24 तास इथे रात्रचा कार्यक्रम सुरू असतो. पण आमच्या इथे कुठेही एखादी अघटित घटना घडत नाही, कुठे चोरी होत नाही, कुठे एखादी धक्का मारेन किंवा दारू पिऊन कुठे ते दंगा करेन अशा पद्धतीचं कुठलंही गैरकृत्य ह्या देवस्थानाच्या कारभारात चालत नाही. इथं कोणालाही क्षमा नाही, चुकीला क्षमा नाही. या मंदिरामध्ये चुकीला क्षमा नाही आणि त्या तिच्या भीतीमुळे हा सगळा व्यवहार गुन्हा गोविंदाने चाललेला आहे. ह्याच्या पुढे असाच मगाशी श्रीराम पवार म्हणाले की नवीन संकल्प आमचं हे जे मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, मला वाटतं 70 ते 80 वर्ष झालेत याचा जीर्णोद्धार झालेला. मंदिर आमचं आज चांगलं आहे, आजही सुस्थितीत आहे. पण आमची एक अशी आमच्या सगळ्या भावना इच्छा आहे की मंदिर पाषाणी व्हावं, काळ्या दगडामध्ये पाषाणी बांधायचं, कौलारूच रूप ठेवायचं आहे त्याला. आणि देवीची पण महती तुम्हाला सांगायचं म्हणजे देवी जी मंदिर आहे त्याच्यामध्ये 1 इंच पण वाढवायला आम्हाला परवानगी देत नाही. किंवा आता जे आपले सिमेंट कॉन्क्रीटचं जे काय रान सगळं उभं राहतं आहे, त्या सिमेंट कॉन्क्रीटला पण ती मान्यता देत नाही. म्हणजे स्लॅबचं इमारत किंवा कळस लावायचा त्याला देत नाही ती मान्यता. आणि हे जे मंगलोरी कौलाचं आहे मंदिर, म्हणजे आपली जी कोकणची भूमी आहे त्या कोकणच्या भूमीला साजेसंच असं मंदिर व्हावं अशी तिची इच्छा आहे. आणि तिच्या इच्छेनुसार आम्ही ते प्रयत्न करतो आहे. आमच्या प्रयत्नांना निश्चितपणे ती यश देईल हे निर्वाद आमचा तिच्यावरती विश्वास आहे. बागवे, मी कोणफणसावणे गावातून कुंभारलीच्या देवीच्या दर्शनाला आले. कारण तिची प्रख्यात आहे ना गावोगावी आहे, त्याच्यामुळे मी त्या दर्शनाला आले. त्या देवीचं आहे ना खूप लांबपर्यंत नाव आहे की ह्या देवी आहे ना सगळ्यांना पावते म्हणून. त्यामुळे मी ह्या देवीच्या दर्शनाला खूप लांबून आली आहे. सौ राणी मोहन माळी, शिवसेना उपशहर प्रमुख आहे, चिपळूणवरनं आले. खूप छान वाटतंय. आम्ही महिन्यातून एकदा दोनदा आईच्या दर्शनाला येतो आणि म्हणजे नवसाला आई पावलेली आहे आणि म्हणजे खूप छान वाटतंय.